मुवमेंट, पायाची मुवमेंट एकदम ॲक्युरेट होती. तरी हळू स्लो रनिंग केल्याने तरी काय पायामध्ये ताकद येते, हळूहळू डेव्हलप होतो, स्टॅमिना वाढतो, इंड्युरन्स वाढतो. या सगळ्या गोष्टी चालली वाटतं. आश्रमशाळा आहे, आपण दररोज इथून जातो. तर शाळेत सहल चालली. आलो ग्राउंडवर आपण, करण येऊ राहिला. तर सामान काढू पहिले आपलं, काय काय रोल व्हील. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 382 दिवस आहे. तर चला आपण आज ग्राउंडकडे निघू. करण पण आज येतो. चालली वाटतं. आश्रमशाळा आहे, आपण दररोज इथून जातो. तर शाळेत सहल चालली. 3 गाड्या भरलेल्या आहे. ते ना मला इतके सकाळ सकाळ आवाज येत नाही आपण, कारण की या रोडवर आपण एकटाच राहतो. एवढा आवाज कस का पोरांचा. आलो ग्राउंडवर आपण, करण येऊ राहिला. तर सामान काढू पहिले आपलं, काय काय रोल व्हील. तर आज अभ्यास लॉंग आहे. लॉंग म्हणजे जॉगिंग करायची. मागच्या हप्त्यात 10 किलोमीटर केलं, तर या हप्त्यात बघू आता किती टायमिंग लॉंग करू. नवीन शूजवर आहे. नवीन शूज ऍडजस्ट व्हायला थोडा टाइमच लागतो. काल थोडासा ट्विस्ट व्हायला टाइमच लागत. थोडं कडक सरफेस, कडक सोल असतो, हळूहळू करून नरम होऊन जातो. तर चला तर चला लेग फ्री केले. आता नॉर्मल जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. चला आता वॉर्मअप राऊंड मारू आपण. तर वॉर्मअप राऊंड मारला आपण. तर आता काय करायचं, आता लोअर अप्पर काढून टाकू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू आपण. ते राऊंड मारणं सगळ्यात मेन गोष्ट आहे, कारण बॉडी गरम होती आपली. डायरेक्ट कधी पळायचं नाही. पोरं हीच चुकी करते, जे का आपले मित्र खेडेगावात प्रॅक्टिस करते त्यांना माहित नसतं नेमकी काय करायचं. आल्या ग्राउंडवर डायरेक्ट काय करते, शूज घालते डायरेक्ट. आणि नाही तर बिगनर जे असते डायरेक्ट पळायला सुरुवात करते. डायरेक्ट पळायचं नाही, आधी वॉर्मअप करायचा, बॉडी ऍक्टिव्ह करून घ्यायची, त्याच्यानंतर जॉगिंग करायची आणि हळूहळू स्पीड वाढवायची. डायरेक्ट स्पीड नाही वाढवायची कधी. तर चला चले. तर चला आता रेडी होता.
हे तुम्हाला एक सोल दाखवतो याच्यातलं, इनर सोल हे बरं. मग डिकॅथलॉनचं अजून जास्त तसं आहे. हां ह्याच्या त्याच्या भारी आहे डिकॅथलॉनपेक्षा. आणि प्लस जेल सिस्टीम याला, त्याला एअर सिस्टीम होती, याला जेल सिस्टीम. हे फक्त प्रॉब्लेम काय आहे शूजचा, वरतून हे 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 थोडंसं हेवी वाटतं, कारण की लो ह्याचं यूज करायचं सवय लागेल आपल्याला, त्यामुळे हे गादी थोडीशी, कारण की आपल्याला पतलं यूज करायची सवय ना, त्याच्यामुळे थोडंसं हे वाटतं, बाकी काही नाही. तर चला, टाईम काय झाला? चाळीस आणि 15. तर चला आता जॉगिंग करू. आता आपण तयारी झाली आपली लॉंग रन. मागच्या वेळेस 10 किलोमीटर, तर आज आपण कंटिन्यू 25 ते 30 मिनटं कंटिन्यू करणार आहे. तर एकदम स्लो रनिंग करायची, जास्त असं नाही की तुम्ही एफर्ट टाकायचं त्याच्यामध्ये, किंवा लय आपलं एवढं याच्यात टार्गेट कंप्लीट झालं पाहिजे. एकदम इझी आणि एकदम क्लीन चाल. फक्त एवढं आहे, स्पीड सेम ठेवा फक्त, बस लागून द्या. तुम्हाला एक राऊंडला जर तुम्हाला स्पीडमध्ये जर लागत असले तर 5 मिनटं, तर त्याला थोडंसं 6 मिनटं लागून द्या, पण टार्गेट कंप्लीट करा. सगळ्यात मेन गोष्ट असे टार्गेट, कारण की ती सवय लागती आणि रेपिटेशन कंप्लीट करायची, हे सगळ्यात मेन गोष्ट असते. काय करावं ते शूजवाल्यानं सगळ्यात लागतो शूज. ओके लागतो तो.
तर आपली स्लो रनिंग कंप्लीट झाली. तर एक गोष्ट सांगणार तुम्हाला, स्लो रनिंगचं हप्त्यातून एकदा तर स्लो रनिंग करायची. एक तर तुम्ही किलोमीटर लावा, एवढे 10 किलोमीटर टार्गेट कंप्लीट करा, नाहीतर टाईमवर लावा. टाईम अर्धा घंटा, 35 मिनिटं, 45 मिनिटं, 50 मिनिटं. आज आपण केलं 30 मिनिट कंटिन्यू. मागच्या वेळेस आपण किलोमीटरवर लक्ष दिलं तर स्पेसवर. आता आपण टाईमवर लक्ष दिलं. एक 30 मिनिटात आपण रनिंग कंप्लीट केली, एक सेम स्पीड. तर ह्यानी बेनिफिट काय होतं माहिती का, एक तर नवीन असले तुम्हाला काय होतं, एक तर रनिंगची टेक्निक माहीत नसती. टेक्निक कशी सगळ्यात मेन गोष्ट आहे, रनिंग टेक्निकचा गेम पूर्ण. तर स्लो पळालं तर काय होतं, आपल्याला कोणती इंजरी होत नाही पहिली गोष्ट. तर काय होतं, रनिंग करतो आपण स्लो मध्ये, हाताची मुवमेंट, पायाची मुवमेंट एकदम ॲक्युरेट होती. तरी हळू स्लो रनिंग केल्याने तरी काय पायामध्ये ताकद येते, हळूहळू डेव्हलप होतो, स्टॅमिना वाढतो, इंड्रोन्स वाढतो, या सगळ्या गोष्टी वाढते आणि तुमची सवय पण होऊन जाते, रिदम बसून जातो. त्याच्यानंतर तुम्ही टेक्निकवर काम करून स्पीडमध्ये रनिंग करू शकता. डायरेक्ट स्पीडमध्ये केलं ना, डायरेक्ट स्पीड आणि टेक्निक डायरेक्ट कॉम्बिनेशन होत नाही. तर त्याला काय करा, स्लो रनिंग मध्ये आधी टेक्निक शिकणं लागते. त्याच्यानंतर मग टेक्निक शिकलं तर त्याच्यानंतर स्पीड आणि टेक्निक एकत्र येते, त्याच्यामुळे परफॉर्मन्स ओके निघतो आपला. त्याच्यामुळं स्लो रनिंग करायची सगळ्यात गरजेचं आहे. तर चला आजचा वर्कआउट काय दुसरा तो बघू. तर नवीन बुटाचा तिसरा दिवस आहे आपला आता यूज करायला. आपण रोड रनिंग काल टेस्ट केली, काल ग्राउंडवर टेस्ट केली आपण, आणि आज आपण याच्यावर 30 मिनिटं कंटिन्यू जॉगिंग केली स्लो मध्ये. तर परफॉर्मन्स ओके वाटला, पण ऍडजस्ट व्हायला अजून 5-6 दिवस लागेलच, कारण की नवीन शूज हेच मेन गोष्ट असते. नवीन शूज ऍडजस्ट व्हायला टाइम लागतो. आणि तुम्हाला एक सांगतो, भरती करणारे पोरं किंवा कोणता इव्हेंट करणारे, तर लक्ष काय करायचं माहिती का, नवीन शूज आणला ना त्याला आधी वापरायचा 8-10 दिवस, त्याच्यानंतर तुम्ही भरतीत वापरा, नाही तर कोणत्या इव्हेंट मध्ये वापरा. नाही तर पोरं काय करतात, नवीन शूज मी रनिंगला यूज करीन, त्यांनी काय होतं, ते ऍडजस्ट करायला टाइम नसतो. पहिले वेगळा आपली वेगळ्या बुटात सवय असती, आणि भरतीला वेगळा तो एक तर पेन करतो, नाही तर ऍडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे तुमचा रनिंग परफॉर्मन्स खराब होईल. त्याच्यासाठी आधी 15 दिवस यूज करा त्याला. यूज केला नाही, ऍडजस्ट होऊन जातो, त्याच्यानंतर तुम्ही भरती यूज करा त्याला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, तो कधी येणार बूट? 24 तारखेला. तर चला, आज आपण लॉंग रनिंग केली. तर आता काय करू, थोडीशी लेग फ्री होण्यासाठी 1 ते 2 वर्कआउट आहे, लेग फ्री करू आपण इथून. तर इथे काय होतं, इथून पाय फ्री होतो. अजून एक वर्कआउट आहे आपला, त्याला सपोर्ट घेऊन करणं लागतो. तो कसा आहे ते बघू आपण. पाय असं भिंगून टाका.
तर या वर्कआउटने काय होतं, आपलं जे हॅमस्ट्रिंग आहे ना, इथून एकदम ते पॉवर येते आणि एकदम रनिंग मध्ये पाय खुलते याने. तर ही मेन गोष्ट आहे. तर चला, कारण की लॉंग केलं आपण, लॉंग केल्यानंतर हे वर्कआउट कंपल्सरी लेग फ्री होऊन जाते. तर आज काय करणार आहे, लॉंग झाले तर आजचा वर्कआउट कंप्लीट झाला मेन वर्कआउट. तर आज फक्त फुल बॉडी स्ट्रेचिंग करणं आहे. तर चला, आता करू फुल बॉडी स्ट्रेचिंग. आता कुठलच आहे पोरगडे, कुठलच आहे, कुठलच आहे सर भेटलं त्याला भारी म्हणतो. मला म्हणे काय नाही म्हणलं, जातच नाही म्हणलं, पागल आहे का तुमचे पाच राहतो म्हणलं. इंस्टाची मध्ये का युट्यूबचं माहित नाही कोणाला जास्त. नाही ना, इंस्टाचं सगळे राहते, इंस्टावरच राहते ना. मेडिटेशन मेन गोष्ट असते. आपण तर दररोज 30-30 सेकंद किंवा 1-1 मिनिटाचं करतो. असं करून हळूहळू हळूहळू वाढवत जायचं कधी पण. तर याने काय होतं, पूर्ण माइंडसेट, टोटल आपला गेम पूर्ण माइंडसेटवर असतो. म्हणजे आपण राहतो खातो पूर्ण लाईफ आपली, तसं विचार करणं आपण तसं बनतो. तर चला, करा ना, कुठे ऊस आणायला यायला वाटतं ते. तर चला,
आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज केला आपण 30 मिनिट कंटिन्यू जॉगिंग केली सेम स्पीडनी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.